मोठी बातमी आहे। मुंबई पुणे महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। मुंबईवरून पुण्याकडे येणाऱ्या वाहतूक कोंडीमध्ये सुप्रिया सुळे अडकल्या आहेत। खासदार सुप्रिया सुळे 2 तासांपासून वाहतूक कोंडीमध्ये अडकल्या आहेत। आज मुंबईवरून पुण्याकडे जात असताना ही वाहतूक कोंडी झालेली आहे। खासदार सुप्रिया सुळे या देखील 2 तासांपासून या मुंबई पुण्यातल्या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या आहेत। मुंबई पुणे महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी, याचा फटका खासदार सुप्रिया सुळे यांच्या देखील वाहनाला बसलाय। हे दृश्य आहेत मुंबई पुणे रोड असं म्हणत काहींनी पोस्ट केलेली आहे आणि प्रचंड ट्रॅफिक या रस्त्यावरती दिसतंय। यामध्ये खासदार सुप्रिया सुळे 2 तासांपासून अडकले आहेत। आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्या सोबत आहेत। प्रदीप, काय कारण या वाहतूक कोंडीचं आणि सद्यस्थिती काय? आज मुंबई पुणे महामार्गावरती मिशन लिंकचं उद्घाटन जे आहे ते राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते। मात्र वाहनं जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जे येत आहेत त्या महामार्गावरती मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी झालेली आहे। जवळपास 2 तासांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रियाताई सुळे जे आहेत ते वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या पाहायला मिळत आहेत। त्यांनी व्हॉट्सअप स्टेटसला व्हिडिओ शेअर करत महामार्गावरती किती वाहतूक कोंडी झालेली आहे याचा व्हिडिओ जो आहे तो प्रसारित केलेला आहे। सुप्रिया सुळे जे आहे ते मुंबईवरून पुण्याच्या दिशेने येत होते। त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयामध्ये आज 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं कार्यक्रम होता। मात्र गेल्या 2 तासांपासून त्या वाहतूक कोंडीमध्ये अडकून आहेत। सकाळपासूनच लोणावळ्याच्या जवळ घाटामध्ये वाहतूक कोंडी जी आहे ते मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। आज वेगवेगळी वाहनं जे आहे ते दिशेनं वळवण्यात आल्यामुळे कार्यक्रमासाठी आपण पाहतोय की जी मुंबईवरून पुण्याच्या दिशेने येणारी जी वाहतूक आहे ती कोंडी झालेली पाहायला मिळते। घाटामध्ये सुप्रिया सुळे जे आहेत ते गेल्या 2 तासांपासून अडकून आहेत। महामार्गावरती प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे आणि घाटामध्ये रस्ता अरुंद असल्या कारणामुळे खरं तरी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते। वाहनं जास्त आहेत। मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर घाटातली वाहतूक कोंडी जी आहे ती सुटेल असा दावा सरकारकडून केला जातोय। आज जो कार्यक्रम होतोय त्या पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की सकाळपासूनच महामार्गावरती कोंडी पाहायला मिळते आणि खासदार सुप्रिया सुळे जे आहेत गेल्या 2 तासांपासून वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले पाहायला मिळत आहे। प्रदीप, आणि ही दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय ती स्वतः सुप्रिया सुळे यांनी समोरचा फोटो काढून तो आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवरती ठेवलेला आहे आणि मुंबई पुणे रोड आणि हात जोडत असे एक स्माइली त्यांनी टाकले आणि काही फोटो त्यांनी आपल्या स्टेटसला ठेवले। ते म्हणजे किती मोठी वाहतूक कोंडी आहे याचे फोटो स्वतः सुप्रिया सुळे यांनी काढले। त्या स्वतः 2 तास या मुंबई पुणे रोड एक्सप्रेसवेवरती अडकलेल्या आहेत। घाटामध्ये ही वाहतूक कोंडी झालेली आहे। गेल्या 2 तासांपासून ट्रॅफिक तिथं जाम झालंय आणि त्याचा फोटो स्वतः सुप्रिया सुळे यांनी काढत आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवलाय। मुंबई पुणे महामार्गावरती झालेली ही वाहतूक कोंडी, ज्याचा फटका खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाहनाला देखील बसलेला आहे। त्यामुळे समोर कशा पद्धतीने ट्रॅफिक आहे याचे काही फोटोज सुप्रिया सुळेंनी आपल्या स्टेटसला ठेवलेत। नमस्कार। गेले 2 तास आम्ही सगळे खूप ट्रॅफिक मध्ये अडकलेलो आहे। सकाळी आम्ही 7 वाजता निघालोय ठाण्यावरनं। आता आमची गप्पा मारत मारत नवीन मैत्री झाली आहे शेजारी 2 तास बसून बसून। कारण आम्ही सगळे इकडे अडकलोय। तुम्ही बघता इकडे सगळे महाराष्ट्र दिवस स्पेशल। जय महाराष्ट्र। किती वेळ अडकलाय? 7 वाजता निघालो तुम्ही पण 7 ला निघाला अंधेरीवरनं? आंबा एक मिनिट। नमस्कार। गेले 2 तास आम्ही सगळे खूप ट्रॅफिक मध्ये अडकलेलो आहे। सकाळी आम्ही 7 वाजता निघालोय ठाण्यावरनं। आता आमची गप्पा मारत मारत नवीन मैत्री झाली आहे शेजारी 2 तास बसून बसून। कारण आम्ही सगळे इकडे अडकलोय। तुम्ही बघता इकडे सगळे महाराष्ट्र दिवस स्पेशल। जय महाराष्ट्र। किती वेळ अडकलाय? 7 वाजता निघालो तुम्ही पण 7 ला निघाला अंधेरीवरनं? आंबा एक मिनिट।